नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय पाणीपुरी। सगळ्यांनाच पाणीपुरी खायला खूप आवडतं, तर ही पाणीपुरी घरच्या घरी एकदम हेल्दी पद्धतीने आपण बनवून खाणार आहोत। तर एकदम चटपटीत अशी पाणीपुरी बनते। तिखट पाणी, गोड पाणी आणि रगडा ह्या सगळ्या प्रोसेस करूनच आपण ही पाणीपुरी बनवणार आहोत। पाणीपुरी बनवण्याचे अनेक प्रकार आहेत, तर ही जी पाणीपुरी आहे ना ती मुंबई स्टाईल पाणीपुरी आहे। वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते, तर आज आपण मुंबई स्टाईल करणार आहोत। त्यासाठी ना इथे सफेद वाटाणे घेतलेत वाटीभर, कुकरच्या भांड्यामध्ये घालायचे, त्यामध्ये 2 बटाटे घातलेत, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि पाणी 1 वाटीभरच घालते। पाणी जास्त घालायचं नाही, नाहीतर मग कुकरची शिट्टी जेव्हा होते तेव्हा पाणी बाहेर येतं, त्याच्यामुळे 1-1.5 वाटीभर इथे मी पाणी घातलं आहे, म्हणजे वाटाणे बुडतील इतपतच पाणी घालायचं। सगळं व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण बंद करायचं आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। छान वाटाणे शिजतात। वाटाणे शिजतात तोपर्यंत गोड पाण्याची तयारी करूया। मी चिंच भिजत घातली होती पाण्यामध्ये। कढईमध्ये चिंच भिजत घातलेलं पाणी जे आहे चिंच सोबतच घालायचं, म्हणजे ह्यातला जो पल्प आहे तो चांगला शिजेल आणि सगळा जो आंबट फ्लेवर आहे चिंचेचा तो पाण्यामध्ये उतरेल। ह्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घातलेला आहे, 1 वाटी चिंच 1 वाटी गूळ असं प्रमाण घेतलं आहे। हे सगळं व्यवस्थित चांगलं शिजवून घ्यायचं। गूळ पण चांगला विरघळेल आणि चिंच पण जी आहे ती नरमसुद्धा होईल आणि आपल्याला ती स्मॅश करायला इझी जाईल। तर हे चांगलं शिजवून घ्यायचं। चांगली उकळी आल्यावर त्यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट आणि चमचाभर भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे। जिऱ्याची पावडर भाजूनच करायची, त्याने खूप चांगला फ्लेवर येतो। तर इथे भाजून जिरं थंड करून मी पावडर करून घेतली होती, ती चमचाभर घातली आहे। चांगली मिक्स करायची। तुम्ही बघू शकता गोड चटणीचा जो कलर आहे तो खूप छान आला आहे। तुम्ही ना हे असंच बाटलीमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। तर आपण गोड पाणी करतोय, तर आता थंड होऊ द्यायचे। कुकरला सुद्धा चांगल्या शिट्ट्या आल्यात। आता तिखट पाण्याची तयारी करूयात। त्यासाठी पुदिना, कोथिंबीर, आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तर हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। थोडंसं पाणी घालून आपण हे वाटून घेणार आहोत। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर इथे थोडंसं पाणी ॲड करते। मिक्सरचं झाकण बंद करून चांगली ह्याची एक छान पेस्ट करून घेणार आहोत। आता चिंचेचा जो कोळ आणि गूळ आहे गोड पाण्यासाठीचं ते सुद्धा थंड झालं आहे, तर एका जाळीवरती हे सगळं काढून घ्यायचं। म्हणजेच काय होईल, वरती चिंचेच्या ज्या बिया आहेत त्याचा ज्या साली आहे त्या वर राहतील आणि एकदम चांगला फाईन जो पल्प आहे तो आपल्याला खाली मिळेल। तर जाळीवरतून मी असं गाळून घेतलं आहे बघा। हे तुम्ही स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये ना 1 ग्लासभर, मोठं ग्लासभर एवढं पाणी घालायचं आहे। आपण टेस्टसुद्धा करू शकतो की हे व्यवस्थित गोड आहे का, मस्त आंबट आणि गोड असं झालं पाहिजे हे पाणी। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावरती ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत काळं मीठ किंवा सफेद मीठसुद्धा तुम्ही इथे घालू शकता। मीठ घालायचं आहे, आधीच बाकी आपण मसाला घातलेला आहे ह्याच्यामध्ये। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपलं गोड पाणी इथे तयार झालं आहे। आता तिखट पाण्यासाठी आपण जी वाटून घेतलेली पेस्ट आहे हिरवी, तीसुद्धा एका बाउलमध्ये काढून घ्यायची। आता ही तिखट असणार आहेत, आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। मी हिला गाळून घेतलं नाही आहे, डायरेक्टच वाटून मी एका बाउलमध्ये घेतलेली आहे। एकदम छान फाईन पेस्ट होईपर्यंत मी वाटले, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते सुद्धा ह्यात ॲड केलं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी ॲड करणार आहोत। तुम्हाला जेवढं तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। मिरचीचं प्रमाणसुद्धा तुम्ही वाटताना तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घेऊ शकता। तर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, जिरेपूड घालते, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चाट मसाला घालायचा आहे। इथे मी बाहेरचा पाणीपुरी मसाला नाही वापरला आहे, सगळं घरचंच वापरलेलं आहे, फक्त चाट मसाला घातला आहे। थोडासा गूळ घालायचा आणि चिंचेचा जो कोळ आपण भिजत घातला होता त्यातलाच चमचाभर आपण ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालणार आहोत। आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावरती आपलं हे तिखट आणि चटपटीत असं पाणी बनून तयार झालं आहे बघा। काय दिसतंय, कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि पाणी पण एकदम मस्त झालेलं आहे। तिखट पाणी आणि गोड पाणी दोन्ही पाणी आपलं बनून तयार झालेलं आहे। आता आपण रगडा बघूया कसा येतो। कुकर थंड झाल्यावरती बघा हा रगडा, 2 बटाटेसुद्धा आणि वाटाणे एकदम मस्त शिजलेत, तर एका भांड्यामध्ये काढून घेते आणि बटाटा जो आहे तो मी स्मॅश करते त्या रगड्यासोबतच, म्हणजे जे वाटाणे आहेत त्यासोबतच बटाटासुद्धा स्मॅश करते, म्हणजे आपला रगडा जो आहे तो तयार होईल। तर पुऱ्या मी रेडीमेडच घेतलेल्या आहेत। तुम्हाला पुऱ्यांची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी नक्की पुऱ्यांची रेसिपीसुद्धा शेअर करेन। तर पुऱ्यामध्ये रगडा घालायचा, थोडा कांदा तुम्हाला आवडत असेल तर कांदा घाला आणि मस्त दोन्ही पाण्यामध्ये ही पुरी डीप करून हा काय कमाल लागते।
तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा काय मस्त अशी चटपटीत पाणीपुरी बनवून तयार झालेली आहे. नेहमीच बाहेरची आणून खाण्यापेक्षा ना घरी अगदी बनवायची आणि पोटभर खायची. मला तर घरची पाणीपुरी प्रचंड आवडते. आपल्याला हवी तशी बनवता येते मस्त आणि खायला पोटभर मिळते. तर ही पाणीपुरी माझी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. लहान मुलांना द्या करून आणि निरोगी खा, निरोगी राहा.